मेळावा घ्यायचंच कशाला ना, साधं एका वाक्यात ट्विट केलं असतं की मोदींना बिनशर्त पाठिंबा, पण व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका, तरी चाललं असतं. पण हे व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही. म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय? कार्यकर्ते गोंधळात पडलेत, त्यांना समजतच नाही काय करायचं. पण हे सगळं महाराष्ट्रातलं बघून मला एक गाणं आठवलं. जब भी जी चाहे वही दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कहीं चेहरे लगा लेते हैं लोग. खरं काय चेहरे बदलत आहेत. कालपर्यंत एक दुसऱ्याला शिव्या घालणारी माणसं आज एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. त्या मिठीतनं मुंगी जाणार नाही अशी परिस्थिती आहे. जितेंद्र आव्हाड सारख्या मुंकणाऱ्या माणसांवर आम्ही बोलू इच्छित नाही. त्यांची एक गोष्ट धड नाही आणि जितेंद्र आव्हाडांकडनं शिकावं एवढी आता आमची परिस्थिती नाहीये. जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये. स्वतःच्या त्यांनी ठाण्यामध्ये काय करतायत काय नाही करत आहेत त्याचं त्यांनी स्वतःकडे बघावं. यांनी भाजपला पाठिंबा देतो म्हणून अजित पवार साहेबांना पत्र लिहून दिलं आणि आता पलटी मारली. ती का मारली, कशामुळे मारली हे सगळ्या जगाला माहिती आहे.